नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात असा संदेश देत 15 ऑगस्टला शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यांमध्ये अभिनव आंदोलन करण्यात येणार। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय। रक्षाबंधना दिवशीच बहिणी उतरल्या रस्त्यावर, कोल्हापुरातील मंगळवार पेठेत महापालिकेच्या निषेधार्थ रास्ता रोको। कबनूरमधील गांधी विकासनगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, ग्रामस्थांनी आमदार राहुल आवाडेंसमोर वाचला समस्यांचा पाढा। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर 11 ऑगस्टला नगर प्रदक्षिणा। यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यानं नगर प्रदक्षिणेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची शक्यता। आणि भाऊ बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले, भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। पाणी टंचाई, अनियमित कचरा उठाव, बंद पथदिवे, भटक्या कुत्र्यांचा त्रास अशा विविध समस्या सुटत नसल्यानं कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील पोवार गल्ली परिसरातल्या महिलांचा संताप अखेर आज उफाळून आला। रक्षाबंधना दिवशीच या लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरल्या। त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलं। खराब रस्ते, पाणी टंचाई, अनियमित कचरा उठाव, सांडपाणी निर्गतीकरणाचा अभाव, बंद असलेले पथदिवे अशा विविध नागरी समस्यांकडे महापालिकेचं लक्ष वेधत आज मंगळवार पेठेतील पोवार गल्ली परिसरातील महिला रस्त्यावर उतरल्या। या परिसरातील नागरी समस्यांकडे वारंवार लक्ष वेधून सुद्धा महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं आज रक्षाबंधना दिवशीच रस्त्यावर उतरत महिलांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाबद्दल संताप व्यक्त केला। आमच्या इथल्या या गल्लीत 14 वर्ष झाली रस्त्यांचं काम नाहीये, गटरींचं काम नाहीये, ड्रेनेजची पाईपलाईन खराब झाली आहे। इकडे 14 वर्ष कोणीही फिरकून बघायला आलेलं नाहीये। त्यामुळे सणासुदीचं आम्हाला रस्त्यावर यायची पाळी आलेली आहे। त्यामुळे कसं महानगरपालिकेनं इकडं लक्ष द्यावं आणि वेळेवर कामं करून द्यावीत आम्हाला। गटरी तरी खूप वारंवार तटतात, रात्रीची भटकी कुत्री फिरतात, लाईट डांबावर एक एकदा नसते, याकडे कुणाचंही लक्ष नाहीये। भागात भटकी कुत्री प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ड्रेनेजचं काम अजिबात केलेलं नाही। सगळ्यांनी तक्रार केली तरी पण कोण लक्ष घालत नाही। प्रशासनाने याची खबरदारी घेतली पाहिजे आणि गटारी पण नवीन करून दिल्या पाहिजे। रोड तर एकदम खराब झालेत, लहान मुलं खेळतात, गटारीत पडतात मुलं आणि रोगराई पसरलेली आहे आणि डासांचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे वरचेवर इथं साफसफाई केली पाहिजे रोजच्या रोज आणि कचऱ्याची गाडी इथं वरपर्यंत आलीच पाहिजे, कारण वरती आले नसल्यामुळं सगळं गटारी सगळ्या तुंबलेल्या असतात। कचरा कोणी काढायला येत नाही, रोजच्या रोज बायका येत नाहीत इथं काढायला आणि इथं लहान मुलं खेळतात। त्यामुळे त्यांची खबरदारी ते सगळं तुमच्या हातात आहे। आता मुलांची आमची जबाबदारी तुमच्या हातात आहे, कारण रोगराई जास्त पसरलेली आहे इथं। त्यामुळं आम्ही त्याला जबाबदार नाही। काय झालं तर प्रशासनाने याची खबरदारी घेतली पाहिजे आणि डासांचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे, डेंग्यूचा आजार पसरलेला आहे इथं आणि ह्या इथल्या लोकांच्या समस्या ह्या सोडवल्याच पाहिजेत तुम्ही। एकीकडे आज महिला रक्षाबंधनाच्या निमित्तानं पोलीस दलासह प्रशासनातील विविध घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना मंगळवार पेठेतील महिलांना मात्र महापालिका प्रशासनाच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरावं लागलं। महापालिका प्रशासनानं याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणं गतीनं निकाली काढून नागरिकांना जलद न्याय मिळवून द्या अशी सूचना महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते।
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांना अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी भेटी दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांची प्रलंबित प्रकरणं, त्यांच्या तक्रारींची वेळेत दखल घेऊन प्रकरणं तात्काळ मार्गी लावा, नागरिकांना सेवा देताना दिरंगाई करू नका, अशा सूचना खारगे यांनी दिल्या. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आपली कामं प्रामाणिकपणे आणि चोखपणे पार पाडून जिल्ह्याची प्रगती साधावी. तालुका स्तरावरील प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता आठवड्यातून 1 दिवस क्षेत्रीय कार्यालयांना भेटी द्याव्यात. आपल्या क्षेत्रातील कामं समन्वयानं करावीत. तालुकास्तरीय प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील महसूल विभागातील कामांचा आढावा सादर केला. त्यांनी DV वाहन, पन्हाळगडाच्या जतन आणि संवर्धनासाठी निधीची मागणी केली. शेंडा पार्कमधील IT पार्कसाठीची जागा, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी जागा, विकासवाडीमधील क्रिकेट स्टेडियमच्या जागेचा विषय मार्गी लावावेत. जिल्ह्यातील तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना दैनंदिन कामांसाठी लॅपटॉपच्या प्रस्तावाला तातडीनं मंजुरी देण्यात यावी, अशा मागण्या केल्या. यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. कोल्हापूर फर्स्ट हा केवळ एक उपक्रम नसून कोल्हापूरच्या विकासासाठी एक प्रभावी प्लॅटफॉर्म बनलाय, असं प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केलंय. कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये आयोजित कोल्हापूर फर्स्टच्या प्रथम कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापुरातील विविध संघटनांनी एकत्र येत कोल्हापूर फर्स्ट या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. रेसिडेन्सी क्लबमध्ये नुकताच खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर फर्स्टच्या कार्यकारिणीचा पहिला पदग्रहण सोहळा पार पडला. या सोहळ्यात कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष म्हणून सुरेंद्र जैन, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत, डॉक्टर अमोल कोडोलीकर, प्रताप पाटील, सचिव बाबासाहेब कोंडेकर, सहसचिव उज्ज्वल नागेशकर, जयदीप पाटील, खजाननीस पद्मसिंह पाटील, खजाननीस नितीन हरगुडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी पदग्रहण केलं. माहितीपटाच्या माध्यमातून कोल्हापूर फर्स्टच्या स्थापनेचा उद्देश तसंच भविष्यातील वाटचाल स्पष्ट करण्यात आली. यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते कोल्हापूर फर्स्टच्या अधिकृत संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकसंधपणे कार्य करण्याचं आवाहन केलं. कोल्हापूर फर्स्ट हे सगळ्यांना एकत्र करून कसं चाललंय पुढे आणि विकासाचा दृष्टिकोन मार्गाने आपण पुढे चालला, ही एक आनंदाची गोष्ट आहे. आत्ताच आपल्याला सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी आपल्याला साधायच्या आहेत आणि त्यामध्ये नंबर 1चं होतं की सर्किट बेंच. आत्ताच तुमचे अध्यक्ष, बारचे अध्यक्ष खोत व त्यांचे सर्व सहकारी आणि जनता आणि पक्षकार या सगळ्यांनी मिळून हा जो 45 वर्षाचा लढा दिला, त्याबद्दल त्यांचे प्रथम सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. कोल्हापूर फर्स्टने एकत्र केलं, आपण त्याच्यामध्ये सहभागी आहोत, आपण सर्व सहभागी आहात, ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपले कामं लवकर होतील, लवकर होत जातील. आणि अर्थातच याच्यामध्ये कोणी श्रेयवाद याच्यात नाही आहे. काम करायचं म्हणजे काम करायचं, श्रेयवादाचं कडे लक्ष कोणी देऊच नाही आणि त्याची आवश्यकताही नाही आहे. चांगली कामं होतातच आहेत आणि आपल्याला श्रेय द्यायचं आहे इथल्या जनतेला, जे एवढे वर्ष या चांगल्या काही गोष्टींपासून लांब राहिले, त्यांनी जोर धरला. त्यांच्या जनतेच्या माध्यमातून आपण आता जोर धरताय. असल्या संस्थांनी एकत्र
येऊन काम करत राहिले तर निश्चितच सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यामध्ये सुधारणा दिसायला सुरुवात होईल. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन प्रत्यक्षात साकारावं अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी IT सह पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढवत जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी उपस्थितांना कोल्हापूर फर्स्टच्या स्थापनेचा हेतू सांगत यामध्ये सहभागी संघटनांचं कौतुक केलं. उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी शाहूकालीन न्यायव्यवस्थेपासून ते सध्याच्या सर्किट बेंचच्या मंजुरीपर्यंतचा सविस्तर इतिहास उपस्थितांसमोर मांडला. यावेळी आमदार अशोकराव माने, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यासह कोल्हापूर फर्स्टमध्ये सहभागी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणेचं आयोजन करण्यात येतं. यंदाची नगर प्रदक्षिणा 11 ऑगस्टला निघणार आहे. सध्या पावसाचं प्रमाण कमी असल्यानं या नगर प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान आज नारळी पौर्णिमा असल्यानं दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी डोंगरावर गर्दी केली होती. ज्योतिबा डोंगर परिसरातील अष्टतीर्थ आणि 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणेचं आयोजन करण्यात येतं. सलग जमिनीवर न बसता अनवाणी पायानं चालत ही प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते. यंदा 11 ऑगस्टला ही नगर प्रदक्षिणा पार पडणार आहे. त्या दिवशी सकाळी 9 वाजता ज्योतिबा मंदिरात अभिषेक आरती करून नगरदिंडी गायमुख मार्गे मार्गस्थ होणार आहे. श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी नगरप्रदक्षिणा सोहळा पार पडतो. त्या नगरप्रदक्षिणा सोहळ्याचं महत्त्व असं आहे की 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन या नगरप्रदक्षिणामध्ये केले जाते. त्यामुळे ही नगरप्रदक्षिणा अनवाणी व न बसता केली जाते. सकाळी 9:30 वाजता आरती करून नगरप्रदक्षिणेला सुरुवात होते. ती पूर्ण प्रदक्षिणा होऊन नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर सुंठवडा दिला जातो आणि त्याची सांगता केली जाते. अशा पद्धतीने श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी देवाची आपल्या नगरप्रदक्षिणा केली जाते. सध्या पावसाचं प्रमाण कमी असल्यानं सोमवारी होणाऱ्या नगर प्रदक्षिणेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान आज नारळी पौर्णिमा असल्यामुळं डोंगरावर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देशभरात मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा होतोय. आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोल्हापूर सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी ब्रह्माकुमारीच्या भगिनींनी दोघांना समाजाच्या प्रश्नांसाठी आणखी जोमानं लढण्याच्या शुभेच्छा दिल्या. निस्वार्थ प्रेमाचा मंगलमय सण असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या भगिनींनी आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांना राखी बांधत हा सण साजरा केला. बहीण भावाचं नातं दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न घेऊन सातत्यानं लढणारे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांना ब्रह्माकुमारीच्या भगिनींनी राखी बांधत समाजातील प्रश्नांसाठी आणखी जोमानं लढण्याच्या शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनंदा बहनजी यांच्यासह गीता बहनजी, श्वेता बहनजी, बजरंगभाई, TB पाटील, विश्वनाथभाई आणि कोल्हापूर सेवा केंद्राचे सदस्य उपस्थित होते. कबनूर ग्रामस्थांनी विविध समस्यांबाबत आमदार राहुल आवाडे यांची भेट घेतली. ग्रामस्थांनी आमदार आवाडे यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचत या समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर गावातील गांधी विकास नगरमधील नागरी समस्यांकडे स्थानिकांनी आमदार राहुल आवाडेंचं लक्ष वेधलं होतं. आज आमदार आवाडे या ठिकाणच्या महावितरणच्या धोकादायक स्थितीतील विद्युत वाहिन्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी आमदार राहुल आवाडेंसमोर खराब रस्ते, पाणी टंचाई, तुंबलेली गटारं यासह गांधी विकासनगरमधील समस्यांचा पाढा वाचला. आमदार राहुल आवाडेंनी समस्यांची पाहणी करत ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. यावेळी बाळासाहेब माने, गंगाधर पाटील, अनिल पाटील, देवराज पाटील, प्रसाद पाटील तसंच महानगरपालिकेचे अधिकारी बाजीराव कांबळे यांच्यासह साईनाथ जाधव, गिरीश मसूरगप्पी, अभिजित खवरे आदी उपस्थित होते.
हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती कोल्हापूर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातून मशाल मिरवणूक काढण्यात आली. मिरजकर तिकटी इथून काढण्यात आलेल्या मशाल मिरवणुकीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शाळकरी विद्यार्थीही सहभागी झाले होते. कोल्हापुरातील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं दरवर्षी क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीच्या माध्यमातून देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशानं ही मशाल मिरवणूक काढण्यात येते. हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं गेल्या 47 वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. यंदाही क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी गोवा मुक्तीसंग्रामातील कारावास झालेले स्वातंत्र्य सेनानी वसंतराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजकर तिकटीपासून या मशाल रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीत माजी महापौर मारुतराव कातवरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कल्याणकर, मुसाभाई शेख, पद्माकर कापसे, राजेश पार्टे, दीपक मेहतर, प्रशांत डकरे, अनिल कोळेकर यांच्यासह प्रायव्हेट हायस्कूल आणि SM लोहिया या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून मिरजकर तिकटीला आल्यानंतर या रॅलीची सांगता करण्यात आली. महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण आणि विनापरवाना वाहनं चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई केली जाईल. महाविद्यालयीन तरुणांनी संवेदनशीलता जपून आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी आणि शिक्षणातून आपलं भविष्य घडवावं असं आवाहन करवीर उपविभागाचे पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलं आहे. करवीर तालुक्यातील कुरुकलीतील भोगावती महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भोगावती महाविद्यालय परिसरात नुकत्याच घडलेल्या एका अपघातात विद्यार्थिनीचा बळी गेल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कुरुकलीतील भोगावती महाविद्यालयात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. यावेळी करवीरचे DYSP सुजित क्षीरसागर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या आवारात विनाकारण आणि विनापरवाना वाहनं चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसंच त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. महिला दक्षता समितीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी मुलींनी कोणताही त्रास होत असेल तर न घाबरता निर्भया पथकाशी संपर्क साधावा असं आवाहन केलं. यावेळी विद्यार्थिनींना निर्भया पथकाची माहिती देणारी एक चित्रफीतही दाखवण्यात आली. यावेळी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडसिंगे, संचालक BD चौगले, डॉक्टर NM पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मोहन पाटील, संचालक राजेंद्र आडके, प्राचार्य DA चौगले, DL कांबळे, संजय साळोखे, पवन पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, नाथा गळवे, भाग्यश्री कुलकर्णी, अविनाश पवार, SB कांबळे तसंच शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीनं 12 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात 40 वर्षांवरील महिला आणि पुरुषांसाठी तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक ते उपचारही मोफत करण्यात येणार आहेत. गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे. वेळीच आजार कळला तर पुढील धोका टळावा यासाठी राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीनं 12 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 40 वर्षावरील स्त्रियांची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून विशेष तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर रुग्णांना मोफत उपचारही मिळणार आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर RR शेटे यांनी आरोग्य विभागाच्या या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 12 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावरती 40 वर्षावरील सर्व पुरुष स्त्रियांची आरोग्य तपासणी खास ॲम्ब्युलन्समधून तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून होणार आहे. त्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आणि डेंटिस्ट आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. तर सर्व नागरिकांना माझं तालुका आरोग्य अधिकारी यांच्या ऑफिसमधून आवाहन करतो की सर्वांनी आपल्याला कोणता आजार नाही का हे पाहण्याची सुवर्ण संधी आपल्याला आलेली आहे.
धामोडपासून सरोडे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपणाला ही सोय त्या दिवशी आपण नेमलेली आहे. त्या दिवशी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ आणि सर्व आशा आणि इतर 40 वर्षावरील सर्व लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेऊन वेळीच निदान आणि वेळीच उपचार केल्यास पुढील धोका टळणार आहे. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात आज क्रांतिसिंह नाना पाटील रिंग रोड परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील चौकात क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील रिंग रोड परिसरात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीनं आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते गजानन विभुते आणि भाजी मंडई कमिटीचे खजाननीस मधुकर पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भाजी मंडई कमिटीचे अध्यक्ष आनंद पाटील, सुनील कुरणे, ज्येष्ठ नागरिक प्रकाश जोशी, मधुकर पाटील, शंकर टिपुगडे, निवृत्त पोलीस अधिकारी राजेश चव्हाण, उदय गवळी, राजू पाटळकर, माजी सैनिक विनायक सोनकर, प्रवीण पाटील, सलीम कनवाडे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. माई बाल विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांना राखी बांधत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बहीण भावाच्या नात्याच्या पलीकडे रक्षाबंधन सणाला व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले. या सणाच्या निमित्तानं देशाच्या रक्षणासाठी सीमेवर खडा पहारा देणारे जवान, कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी म्हणून सदैव लक्ष देणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माई बाल विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींच्या सहभागातून असाच रक्षाबंधन सण साजरा झाला. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधत या मुलींनी पोलिसांच्या कर्तव्यपरायणतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माई बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिका उपस्थित होत्या. इचलकरंजीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आलाय. मूर्तिकार गणेश मूर्तींना आकर्षक रूप यावं यासाठी धडपडू लागलेत. त्याचबरोबर गणेश मंडळांनी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू करत देखाव्याच्या कामाला गती दिली आहे. इचलकरंजीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आलाय. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं मूर्तिकार मूर्तींना अंतिम रूप देण्याच्या कामात गढून गेलेत. गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये दिवस रात्र काम सुरू असून बाप्पाला सुंदर रूप देण्यासाठी रंगकाम, फिनिशिंग, सजावट या टप्प्यातील कामांवर भर दिला जातोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही इचलकरंजी शहरातील विविध गणेश मंडळांनी आपल्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. मोठ्या मंडळांनी देखाव्यांचे आराखडे पूर्ण करून त्यांची प्रत्यक्ष उभारणी देखील सुरू केली आहे. गणपतीच्या स्वागतासाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू, फुलं, मखर, लाईट्स यांची मागणी वाढली आहे. इचलकरंजी महापालिकेनं सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता मोहिमा, रस्त्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योजना आखली आहे. एकूणच इचलकरंजी शहरात गणेशोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. हातकणंगले तालुक्यातील तळंदगे इथं पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतात 3 महिन्यांचं स्त्री जातीचं मृत अर्भक पुरण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलाय. रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं भाऊराया भगिनीच्या रक्षणाचा निर्धार करत असतो, परंतु समाजात अशा अनेक अभागी भगिनी आहेत त्यांना गर्भातच खुडलं जात असल्यानं समाज खरंच तिचं रक्षण करू शकतो का असा प्रश्न उपस्थित होतोय. भाऊ आणि बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण आज साजरा झाला. खरं तर बहीण आपल्या भावाच्या हातात धागा बांधून त्याला तिच्या रक्षणासाठी विनंती करते अशी पार्श्वभूमी असलेला सण साजरा होण्याच्या आदल्याच दिवशी तळंदगे गावात एक भगिनी या जगात येण्यापूर्वीच जमिनीत गाडली गेल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. तळंदगेतील धोंडीराम फडतारे यांना त्यांच्या शेतात मीठ, प्लास्टिक पिशव्या आणि कागद आढळून आले. त्यांनी संशयावरून त्या ठिकाणी खोदून बघितल्यानंतर तिथं अर्भक पुरलं असल्याचं आढळून आलं.
फडतारे यांनी पोलीस पाटील समीर मुल्लाणी यांना यांची माहिती दिली. त्यांनी हुपरी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अप्पर तहसीलदार महेश खिलारे यांच्यासमोर पंचनामा केला. त्यानंतर मृत अर्भक उत्तरीय तपासणीसाठी CPR रुग्णालयात पाठवण्यात आलं. घटनास्थळी इचलकरंजीचे DYSP विक्रांत गायकवाड, हुपरीचे पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. हुपरी पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. एकीकडे रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं भावांकडून रक्षणाची हमी दिली जात असताना त्याच्या आदल्या दिवशी एक भगिनी जन्माला येण्यापूर्वीच नष्ट करण्यात आल्याचा हा प्रकार बघून तिच्या रक्षणाची कितीही हमी दिली तरी समाज खरंच तिची सुरक्षा करू शकतो का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. इचलकरंजी शहरात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनानिमित्त घराघरांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. तसंच खरेदीच्या निमित्तानं बाजारपेठेत सुद्धा उत्साह दिसून येत होता. इचलकरंजी शहरात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. लहान मुली, तरुणी तसंच वृद्ध महिलांनीही पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस तसंच स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचे आभार मानले. यामुळे रक्षाबंधन हा सण केवळ घरापुरता मर्यादित न राहता इचलकरंजी शहरातील सामाजिक सेवाभावी व्यक्तींशीही जोडला गेला. शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये आणि राखी विक्रीच्या स्टॉलवर दिवसभर गर्दी पाहायला मिळाली. कसबा बावड्यातील राजर्षी विद्या मंदिरमध्ये शाहू संस्कार शिबिर घेण्यात आलं. राष्ट्रभक्ती या मूल्यावर आधारित या शिबिरात माजी सैनिकांनी देशभक्ती, शिस्त आणि आरोग्य याबद्दल मार्गदर्शन केलं. कोल्हापुरातील कसबा बावड्यातील राजर्षी शाहू विद्या मंदिरात शाहू संस्कार शिबिर घेण्यात आलं. राष्ट्रभक्ती या मूल्यावर आधारित या शिबिरात भारतीय सैन्य दलातील माजी सुभेदार नायक रत्नाकर तिरळे आणि सुभेदार नायक विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यामध्ये त्यांनी भविष्यातील सैन्य भरतीच्या संधी, भारतीय सैन्यात काम करत असताना आलेले अनुभव, देशभक्तीचं, शिस्तीचं आणि चांगल्या आरोग्याचं महत्त्व याबाबत मार्गदर्शन केलं. मुख्याध्यापक डॉक्टर अजित कुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच शिस्त, स्वावलंबन, काटकसर, देशभक्ती इत्यादी गुण अंगीकारणं गरजेचं असल्याचं सांगत देशाचा आदर्श नागरिक बनून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करा असं आवाहन केलं. या कार्यक्रमाचं औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम राबवला. यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 150 राख्या सैन्य दलाकडे पाठवण्यासाठी माजी सैनिकांकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक किशोर शिनगारे, सहाय्यक शिक्षक उत्तम कुंभार, तमेजा मुजावर, अमित पोटकुले, विद्या पाटील, कल्पना पाटील, सावित्री काळे, RG कीर्तीकर आदी उपस्थित होते. भावा बहिणीच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लाडक्या बहिणीनं आपल्या भावाला राखी बांधत त्याला दीर्घायुष्य चिंतलं. या सणाच्या निमित्तानं बाजारपेठेत सुद्धा उत्साहाचं वातावरण होतं. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीमधला देशभरात साजरा होणारा सण. भारतीय समाजव्यवस्थेत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीमधल्या सण उत्सवांमधून ही कुटुंब व्यवस्था अधिक घट्ट होते. अन्य नात्यांप्रमाणेच बहीण भावाच्या नात्यातलं पावित्र्य जपणारा रक्षाबंधनाचा हा सण त्यापैकीच एक. परंपरेनुसार बहिणींनी आपल्या रक्षणाची जबाबदारी भावांवर सोपवत भावांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस असला तरी काळानुसार त्यात बदल होत चाललाय. बदलत्या काळात सक्षम होत असलेल्या बहिणीला भावाकडून तिच्या रक्षणाच्या हमीऐवजी नात्यातलं प्रेम अधिक वृद्धिंगत करण्याची हमी हवी आहे. सणानिमित्त 15 दिवस आधीपासूनच राख्यांची, कपड्यांची, मिठाईची दुकानं सजली होती. आज दिवसभर दुकानांमध्ये गर्दी दिसून येत होती. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं भावापासून दूर असणाऱ्या बहिणींनी पोस्ट, कुरिअर यांच्या माध्यमातून राखी पाठवत भावाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. प्रेमाचं आणि स्नेहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळालं. एकूणच जुन्या नव्या संकल्पनांची सांगड घालत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात हा सण उत्साहात साजरा झाला. कोल्हापुरातील सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीनं हुतात्मा निवृत्ती आडूरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवाजी पेठेतल्या निवृत्ती अडूरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी प्राणाहुती दिली. त्यांचं शौर्य आणि त्यांचे विचार युवा पिढीला कळावेत या उद्देशानं सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीनं त्यांच्या स्मृतिदिनी विविध उपक्रम राबवण्यात आले. स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्योजक शिवाजीराव सुतार यांनी निवृत्त अडूरकर यांचं देशासाठी दिलेलं बलिदान संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हुतात्मा निवृत्ती अडूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात अर्पण रक्तपेढीच्या वतीनं रक्त संकलन करण्यात आलं. यावेळी किरण लोहार, राजेंद्र जाधव, दत्तात्रय सुतार, सचिन लोहार, रवींद्र मेस्त्री, सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या केंद्रीय अध्यक्षा राधा मेस्त्री, सचिव रुपाली सातार्डेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. जुनी चारचाकी विकत घेऊन देतो असं सांगून पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या संदीप गायकवाड यांची 3,14,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मिरजेतील अमननगर इथल्या तिघांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पन्हाळा न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या संदीप बाळू गायकवाड यांना जुनं चारचाकी वाहन विकत घ्यायचं होतं. त्यांच्या ओळखीच्या मिरजेतील तिघांना त्यांनी याबाबतची कल्पना दिली. त्या तिघांनी संदीप गायकवाड यांचा विश्वास संपादन केला. जुनं चारचाकी वाहन विकत देतो असं सांगून संदीप गायकवाड यांना मोबाईल फोनवर वाहनाचा फोटो दाखवला. त्यानंतर गायकवाड यांच्याकडून त्यांनी मार्च महिन्यापासून ऑनलाईन तसंच रोख स्वरूपात 3,14,000 रुपये घेतले. मात्र वाहन दिलं नाही. गायकवाड यांनी त्यांना वाहन देण्याविषयी वारंवार विनंती केली, परंतु त्यांनी गायकवाड यांना कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. अखेर संदीप गायकवाड यांनी मिरजेतील अमननगरमधील संशयितांच्या राहत्या घरी जाऊन वाहनाबाबत आणि दिलेल्या पैशांबाबत विचारणा केली. त्यावेळी संशयितांनी गायकवाड यांना आम्ही तुमचे पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा अशा शब्दांमध्ये धमकावलं. त्यानंतर संदीप गायकवाड यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्याकडे मी विचार केल्यावर त्यांनी मला इथं कोडोली आल्यानंतर मला गाडी मोबाईलवर धावली. गाडी मला पास पडली. गाडी पास पडल्यानंतर त्यांनी मला सांगितले की मला ॲडव्हान्स पाठवायला लागणार. मी त्यासनी ऑनलाईन पद्धतीत 3,14,000 रुपये त्यासने ऑनलाईन पद्धतीने पाठवले. पैसे पाठवल्यानंतर 1-2 महिने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट म्हणजे आज देतो उद्या देतो असं चालू केलं तिने. 2 महिन्यानंतर फोनच बंद केला तिने. माझा फोनच उचलणार. त्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की जर इकडे आलास आणि पैसे जर मागितलेस तर तुला जिवंत सोडणार नाही, कुठले पैसे देत नाही. हे तिने सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी फसवणूक झाल्या. मी तिथून आलो, कोडोली पोलीस स्टेशनला माझी तक्रार दाखल केली. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी अक्षय गोपाळ आवळे, मोहम्मद अवीद नजाव, मोहम्मद शेख आणि अकीब शेख या तिघांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. त्यांना पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील जुना वाशीनाका परिसरात राहणाऱ्या अमित उर्फ सोन्या चौगले आणि मिलिंद वेणेकर यांच्यामध्ये स्थानिक मंडळांच्या वर्चस्व वादातून शुक्रवारी वाद झाला होता. या वादात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंनी फोनवरून संपर्क साधत शिवीगाळ केली आहे अशी तक्रार वेणेकर यांनी जुना राजवाडा पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीवरून रविकिरण इंगवले आणि अमित चौगले या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर तालुक्यातील उचगावमधील मणेरमळा परिसरात राहणाऱ्या मुमताज शेख यांच्याकडील दागिने असलेली पर्स अज्ञातांनी लंपास केली आहे. तावडे हॉटेल बस थांबा परिसरात ही घटना घडली आहे. शाहूपुरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. उचगावमधील मणेरमळा परिसरात विठ्ठलाई कॉलनीत राहणाऱ्या मुमताज शेख शुक्रवारी कामानिमित्त कोल्हापूर शहरात आल्या होत्या. त्या काम आटोपून घरी जाण्यासाठी तावडे हॉटेल परिसरातील बस थांब्यावर उभ्या होत्या. त्याचवेळी अज्ञातांनी शेख यांच्याकडील पर्स लंपास केली. या पर्समध्ये 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. मुमताज शेख यांच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधीनगरमधील रहिवासी राजकुमार उद्धवदास मोहनानी 5 ऑगस्टपासून बेपत्ता होते. गांधीनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. दरम्यान आज दुपारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला रुकडी इथं पंचगंगा नदी पात्रात राजकुमार मोहनानी यांचा मृतदेह आढळून आला. या पथकानं मोहनानी यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. गुरुवारी पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली.
यावेळी जेवणाची सुट्टी असल्यामुळं मोठा अनर्थ टळला. खासदार धैर्यशील माने आणि आमदार विनय कोरेंनी शाळेला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या वर्गांमध्ये 110 विद्यार्थी शिकतायत. या शाळेतील 1ली आणि 2रीचा वर्ग एकाच खोलीत भरवला जातो. या खोलीत 25 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था आहे. गुरुवारी दुपारी याच वर्गाची भिंत कोसळली. सुदैवानं त्यावेळी जेवणाची सुट्टी असल्यामुळं जीवितहानी टळली. शाळेची इमारत 100 वर्षांपेक्षा जुनी असल्यानं शाळेची भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळं वर्गातील बेंच, लोखंडी कपाट आदी साहित्याचं नुकसान झालंय. खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. दोन्ही लोकप्रतिनिधींनी शाळेची इमारत उभारण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता NR पाटील, गटशिक्षण अधिकारी संदीप यादव, विस्तार अधिकारी शिवाजी मानकर, सरपंच ऐश्वर्या कांबळे, उपसरपंच महेश जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील, माजी सरपंच संजय दळवी, उत्तम पाटील, मुख्याध्यापक मारुती जाधव, संतोष जगदाळे, आनंदराव निकम, बाळासाहेब खाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची आज ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत 15 ऑगस्टला अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महामार्ग बाधित शेतांमध्ये तिरंगा ध्वज फडकवत शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नकोय असा संदेश देण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत महामार्ग बाधित 12ही जिल्ह्यांमध्ये तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज शनिवारी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह शक्तिपीठ महामार्ग विरोधातील 12 जिल्ह्यांमधील शेतकरी ऑनलाईन उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका मांडली. आमच्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग नको असा संदेश देण्यासाठी येत्या 15 ऑगस्टला शेतात तिरंगा फडकवत तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनी शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या 12ही जिल्ह्यांमधील शेतात मेळावे घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी शक्तिपीठ महामार्गापासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी शेतातच तिरंगा लावून हा शक्तिपीठ महामार्ग आमच्या वावरात नको हे सरकारला ठणकावून सांगूया असं आवाहन केलं. सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत असलं तरी आम्ही तो होऊ देणार नाही. सरकारनं या महामार्गाऐवजी राज्यात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी रस्ते करावेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी भूमिका मांडली. या रस्त्याच्या गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात गेले 1.5 वर्ष आम्ही लढा देतोय आणि यामध्ये हजारो शेतकऱ्यांची भूमिहीन शेतकरी होणार आहे. गरज नसलेला शक्तिपीठ आहे कारण की रत्नागिरी नागपूर ऑलरेडी हायवे एक्झिस्टिंग आहे. 86,000 कोटी नाही तर आता 1,06,000 कोटीवर हे बजेट गेलेलं आहे आणि म्हणून हा शक्तिपीठ महामार्ग करण्याऐवजी राज्यातल्या इतर रस्त्यांसाठी पैसे द्यावेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, ह्या भूमिकेनं आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर घेऊन जातो. माजी खासदार राजू शेट्टी यांनी देशातील पिकाऊ जमिनीचं क्षेत्र कमी होत असलेल्या काळात जमीन वाचवणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. माजी आमदार अमित देशमुख यांनी शक्तिपीठ विरोधात हिवाळी अधिवेशनादरम्यान धडक मोर्चा काढूया असं सांगितलं. आमदार कैलास पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं जात आहे. मात्र हा प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांसाठी ड्रीम आहे की क्रीम आहे हे त्यांनाच माहिती असा टोला लगावला. माजी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शक्तिपीठ महामार्गाविरोधातील संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आणि ठेकेदार राज्यकर्त्यांचे खिसा भरणारा हा शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 10 गावांमधून हा महामार्ग जातोय. या गावांमधील शेतकऱ्यांचा विरोध सरकार आणि जनतेसमोर यावा यासाठी पुढील 3 दिवसांमध्ये सह्यांची मोहीम राबवत शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आवाज अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत लढा ताकदीनं लढणार असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार अरुण लाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह 12ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करत या आंदोलनाच्या यशस्वीतेचा निर्धार केला. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधी ठराव करण्यासह गावागावांमध्ये सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ बुधवारी 13 ऑगस्टला संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्ग बाधित शेतकरी 13 ऑगस्टला बिंदू चौकात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात असा संदेश देत 15 ऑगस्टला शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यांमध्ये अभिनव आंदोलन करण्यात येणार. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय. रक्षाबंधना दिवशीच बहिणी उतरल्या रस्त्यावर, कोल्हापुरातील मंगळवार पेठेत महापालिकेच्या निषेधार्थ रास्ता रोको. कबनूरमधील गांधी विकासनगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, ग्रामस्थांनी आमदार राहुल आवाडेंसमोर वाचला समस्यांचा पाढा. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर 11 ऑगस्टला नगर प्रदक्षिणा. यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यानं नगर प्रदक्षिणेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची शक्यता. आणि भाऊ बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.